दरम्यान अनेक मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धमक्या देत आहेत असा गंभीर आरोप आता संजय राऊत यांनी केलाय। काल सोलापूरमध्ये उत्तम जानकर यांना धमकी देण्यात आली असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। बारामती शिरूर मतदारसंघात देखील अजित पवार धमक्या देत आहेत। जिंकण्याची तुम्हाला खात्री आहे मग धमक्या का देता असा खोचक सवाल संजय राऊतांनी विचारला। जिंकण्याची एवढीच तुम्हाला खात्री असेल तर अनेक मतदारसंघात फडणवीस आणि अजित पवार धमक्या कोणाला देत आहेत? काल सोलापुरात उत्तम जानकरांच्या नावानं धमकी देण्यात आली। युतीचं काम करा नाही ते तुरुंगात टाकू वगैरे धमक्या सुरू आहेत ना। तुम्हाला जिंकण्याची एवढी खात्री आहे ना, एक अकेला सफर भारी नरेंद्र मोदी, मग धमक्या कशाला देत आहे? लोकशाही आहे ना, लोकांना ठरवू द्या। या बारामती शिरूर मतदारसंघामध्ये स्वतः अजित पवार धमक्या देत आहेत जाहीरपणे। बारामती ही आपल्या अस्मितेची लढाई आहे, पण महाराष्ट्रातल्या 48 जागांवर महाविकास आघाडी आपण लढतोय। अत्यंत भ्रष्ट असा कारभार देशामध्ये गेल्या 10 वर्षापासून सुरू आहे। अहो त्याला किती वेळा सांगायचं लोकांना? चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या हा त्यांचा धंदा आहे। पुण्यात कोयता गँग, त्या कोयता गँगचे प्रमुख बारामतीत आहेत। कसा विकास पुरुष जन्माला येईल?